राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात सायबर हॅक वजा 2025 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते। सायबर गुन्ह्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली। ही स्पर्धा 5 विषयांवर 6 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली। पहिल्या टप्प्यात ऑनलाईन फेरी आयोजित करण्यात आली। या पहिल्या फेरीत देशभरातून 600 संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले। या 600 संघांमधून 20 संघांची अंतिम फेरीसाठी ऑफलाईन फेरी निवड करण्यात आली। अंतिम फेरी 7 आणि 8 जानेवारी 2025 दरम्यान IIM नागपूर येथे आयोजित करण्यात आली। या स्पर्धेतील रामदेवबाबा महाविद्यालय प्रथम, इन्फोसिस कॉर्पोरेट द्वितीय, तर रायसोनी महाविद्यालय तृतीय या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत। येत्या काळात विशेषतः सायबर क्राईमवर लक्ष द्यावे लागणार आहे। महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॉर्म तयार केला आहे। केंद्र शासनानेही या प्लॅटफॉर्मचे कौतुक केले आहे। महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आणि विशेषतः आज आपण पाहतोय की राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सायबर फ्रॉड्स चालले आहेत। इनफॅक्ट आपण अशा सोसायटीकडे चाललोय की ज्या सोसायटीमध्ये हळूहळू स्ट्रीट क्राईम कमी होणार आहे आणि व्हाईट कॉलर क्राईम्स, फायनान्शियल क्राईम्स आणि सायबर क्राईम्स याच्यावरच अधिक आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि जवळपास सगळे स्टेक होल्डर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत। We are connected to banks, we are connected to NBFCs, we are connected to social media providers. All the 6 stakeholders are on one single platform. आणि जगातले जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचे लायसन्सेस आपण घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे ट्रॅकिंग आपण सुरू केल्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये शेकडो कोटी रुपये हे लोकांचे आपण त्या ठिकाणी वाचवू शकलो आहोत। आणि आज हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे, मला हेही सांगताना आनंद वाटतो की याला दी प्लॅटफॉर्म अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटने रिकॉग्नाइज केलाय आणि देशातल्या आता इतर राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की आम्हाला देखील हा प्लॅटफॉर्म तयार करायचा, आपण त्यांनाही मदत करतोय। अल्टिमेटली ह्या ज्या सगळ्या सायबर क्राईमचा जे जग आहे हे रोज इतक्या वेगाने ॲडव्हान्समेंट करत आहे आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर त्याचा वापर करून सामान्य माणसाला त्या ठिकाणी भुरळ घालायची असे अनेक प्रयत्न चाललेले आहेत। आपण पाहतोय की ज्या प्रकारे फेक आयडेंटिटीज तयार होतात, ज्या प्रकारे आता VPNचा या ठिकाणी उल्लेख झाला, कुठूनही फोन येतो, कोणाच्याही नंबरवरून करता येतो, कशाही प्रकारे करता येतो, आवाज देखील आता मॅनिप्युलेट करता येतो। त्यामुळे आताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजिकल वॉरमध्ये सायबर क्राईम जर आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे असतील तर त्याला टेक्नॉलॉजीचंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल। आणि म्हणून मला असं वाटतं की ही अतिशय चांगली अशा प्रकारचा हा सायबर हॅक या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि निश्चितपणे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये इतके चांगले इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत की प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर त्यातनं ते अशा प्रकारचं सोल्युशन काढतात। म्हणजे हे जे तिन्ही सोल्युशन्स या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय मला असं वाटतं चांगले सोल्युशन्स आहेत की ज्यातनं लोकांना डिफ्रॉड होण्यापासून, लोकांना त्या ठिकाणी लुटण्यापासून किंवा फेक आयडेंटिटीच्या भरोशावर वेगवेगळे जे अपराध होत आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल। या निमित्ताने या तिन्ही ज्या टीम्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय चांगलं सोल्युशन तयार केलेलं आहे। आता हे सोल्युशन बिझनेस मॉडेलमध्ये कसं परिवर्तित करता येईल याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे।